तर प्रत्येकी 4 षटकाचा सामना. पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करेल निखिल पाटील आणि प्रेम पाटील. इथे मात्र आपल्या या ठिकाणी ऑन स्ट्राईकला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज महेंद्र पाटील. तर एक चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. एक व्हाईटिश लॉंगनकडे तर एक डीप मिडविकेटच्या दिशेने. पहिलाच चेंडू इथे मात्र अतिशय जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळते या आणि मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केला आहे निखिल पाटीलने. तर बाद झाला होता झेलबादच्या स्वरूपात आणि ते मात्र या ठिकाणी बोल्ड झालेला आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटते की आजचा दिवस मात्र त्याच्यासाठी मात्र लाभदायक नाही. कुठेतरी लक फॅक्टर त्याच्या पाठीमागे पाहायला मिळत नाही आणि त्याच कारणाने पाहतो की पहिल्याच चेंडूवर मात्र खूप मोठी विकेट्स निखिल पाटीलने प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज अखिलेश पाटील येतो या तिसऱ्या क्रमांकावर. एखादा गोलंदाज आपल्या षटकाला विकेट किंवा डॉट चेंडू मात्र सुरुवात करत असेल तर आणखी त्याचा कॉन्फिडन्स नेहमीच वाढत असतो. परंतु हा गोलंदाज पहिला सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र या सत्रामध्ये परिधान करतो. या महिंद्रा स्पोर्ट भातवड संघाच्या माध्यमातून त्याला आपण खेळताना पाहणार आहोत. कारण पहिली स्पर्धा आपण जर पाहिली तर पोगाव इथे झाली होती. त्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त कार्य निखिल पाटीलच्या माध्यमातून पाहिलं होतं आणि इथे मात्र पहा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. निखिल पुन्हा एकदा राहून तो विकेट मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतो या आणि इथे मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळायचा आहे. चांगला कनेक्शन आहे. गॅप सुद्धा चांगला शोधला आहे आणि मात्र चेंडू निघून जाईल काव कोड्याच्या दिशेने. पंचांचा इशारा 6 धावांचा. फुल अँड पॉवरफुल फटका आपण पाहतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर अखिलेश पाटील काही कारणास्तव उपस्थित नव्हता. परंतु निकित या सामन्यामध्ये मात्र त्याला उपस्थित आपण पाहतोय आणि मात्र या ठिकाणी काय सुरुवात पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूला सामोरे गेले आणि पहिल्याच चेंडूवर मात्र षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो की आता मात्र फलंदाजी जी बाजू आहे ती आता मात्र कुठेतरी मजबूत पाहायला मिळते धनेश्वर खुपच्या संघाची. इथे मात्र कुठेतरी हेलिकॉप्टर अंदाज फटका खेळायचा होता. परंतु या ठिकाणी पहा चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि मात्र तो प्रयत्न कुठेतरी असफल पाहायला मिळाला. कारण धावतेच्या स्वरूपात इथे मात्र अंकलेशला आता मात्र माघारी परतावा लागतो. या दुसरा झटका धनेश्वर खुपचे संघाला. कुठेतरी चुकीची रनिंग बिटवीन द मित्र म्हणे कारण कॉलिंग होणं गरजेचं. कारण पाहिलं तर हवं तसं चेंडू गॅप मध्ये नव्हता. परंतु 30 आले सर्कलच्या आतमध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र त्याच कारणाने योग्य त्या वेळी मात्र गोलंदाज निखिल पाटीलने मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली अखिलेश पाटीलच्या माध्यमातून. परंतु जे इनिंग तो मात्र या ठिकाणी पुढे घेऊन जाऊ शकला नाही. असं वाटलं की मात्र सुरुवात चांगली आहे तर एखादा चांगला स्कोअर त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला मात्र काही महत्व नसतो या जे होतोय ते आपल्या डोळ्यासमोर सर्वांनाच पाहायला मिळतो या आणि अखिलेश बाद झाल्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो या राज पाटील. राज पाटीलने पहिल्या सामन्यामध्ये मात्र फलंदाजीमध्ये निराश केलं होतं आणि ती भरपाई पाहूया या सामन्यामध्ये मात्र करतोय का. खूपच छान बॅटल इथे मात्र पाहायला मिळू शकेल. कारण निखिल पाटीलकडे सुद्धा मात्र टॅलेंट आहे आणि महेंद्र पाटीलचा विचार केला तर त्याच्याकडे मात्र अनुभव आहे. तर पाहूया कशा प्रकारचा मात्र ठिकाणी खेळ प्रस्थापित करतो. यावर पिच चेंडू होता मात्र ठिकाणी ऑन साईडला क्लिक करतो. या चेंडू जातो या डीप मिडविकेटला जमिनीच्या साह्याने. नक्कीच परंतु आत्मविश्वास वाढवणारा फटका आपण पाहतोय. कारण अगदी पॅचच्या मधोमध मात्र चेंडू या ठिकाणी मिडल झालं आणि एक धाव इथे मात्र सहजपणे पूर्ण केली. धावसंख्या 1 धावेने पुढे जात असताना 2 गडी बाद 7 धावा. या 7 धावेमध्ये आपण पाहिलं तर अंकलेशचं 6 धावांचं योगदान. राज पाटील प्रथमतच मात्र या ठिकाणी मात्र सामोरा जाईल.
खूप मोठ्या अपेक्षा असतात या खेळाडूंना. इथे मात्र जागा बनवली होती, थोडासा दुरून खेळायचा इनफिल्डच्या वरने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र पाहायला मिळत नाही. परंतु या ठिकाणी पहा खेळाडू मात्र पूर्णपणे या ठिकाणी अपील करतायत, परंतु अपील मध्ये मात्र कोणताही आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला नाही. थोडस पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं होतं बागपुटला आणि या ठिकाणी मात्र कव्हरी पॉईंटच्या डोक्यावर हा फटका खेळायचा होता, परंतु त्यासाठी मात्र चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होणं फार गरजेचं होतं, परंतु तसं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाही. खूपच छान षटकार आल्यानंतर मात्र पूर्णपणे निखिल पाटील कमबॅक करतोय. इथे मात्र संपर्क खूप छान झाला आहे, जबरदस्त मिळाला. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र टायमिंग पाहायला मिळाली. नक्कीच ज्यावेळी मात्र चेंडू बॅटच्या मधून मात्र निघाला होता, नक्कीच त्याच्यावर मोहर लागली होती 6 धाबींची आणि षटकाराने आता मात्र धावसंख्या डबल फिगर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. यानंतर पुढील सामना असणार आहे कासने विरुद्ध वसार. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे आणि कॅप्टनने नाणेफेकीसाठी मात्र या ठिकाणी यायचं आहे. आज क्लायमेट पाहिलं तर नक्कीच कुठेतरी ऊन सावलीमध्ये थोडासा लपंडावचा खेळ पाहायला मिळते. कधी पाहिलं तर सूर्यदेवता मात्र या ठिकाणी प्रसन्न होतोय, तर कधी मात्र थोडस ढगाळ वातावरण पाहतोय, परंतु क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. तर या डावातील दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय भगवान राऊंड द विकेटने. ज्याप्रमाणे निखिलने सुरुवात केली होती त्याच्यात सुरुवात इथे मात्र भगवान जाधव करतोय. ओटी चेंडू आहे ऑन साईडला, मात्र चेंडू हवेत आहे, शत्रक्षक दुरून येतोय निखिल पाटील आणि कोणत्याही प्रकारची चूक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत नाही. लागणारा हा तिसरा झटका धनेश इलेव्हन कुकची संघाला. महेंद्र पाटील बॅक टू द डगआउट. खूपच छान कमिटमेंट पाहतोय आपण चेंडू आणि निखिल पाटील मध्ये, कारण डीप मध्ये उभे होते आणि मात्र रनिंग हँड कॅच पाहायला मिळाली. पूर्णपणे ताकद झोकली नाही या फटक्या मागे, एलिव्हेशन कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं, टायमिंग झालं नाही आणि त्याच कारणाने मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपल्याला हवेत पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने मात्र की खूपच छान झेल इथे मात्र समाप्त केला आहे. नवी फलंदाज करण त्याने पहिल्या सामन्यामध्ये 11 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं होतं. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला, आपण एक षटकार पाहिला होता आणि इथे मात्र पाहूया मिडल ऑर्डर मध्ये मात्र कशा प्रकारे मात्र आपल्या संघाला सावरतोय. राज पाटीलच्या बॅटमध्ये आतापर्यंत एक चौकार पाहिलेला आहे, तर जबाबदारी आता मात्र नक्कीच वाढली असावी. इथे मात्र या ठिकाणी स्विंग अँड मिस, ट्रिपल उद्ध्वस्त, बिग विकेट, मोठा झटका धनेश इलेव्हन कुकच्या संघाला राज पाटीलच्या रूपाने. कुठेतरी अति घाई केली राज पाटीलने, कारण कुठेतरी मात्र त्याच्यावर जबाबदारी होती आपल्या संघाला मात्र सावरण्याचं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी मात्र प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच कारणाने काही अफलातून चेंडूची फेकी पाहायला मिळाली भगवानच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. विकेट सॅट्रिकवर आता मात्र गोलंदाज आहे भगवान आणि आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे, अर्थात 4 गडी बाद 13 धावा. काही गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. एक्सप्रेस चॅम्पियन म्हणून भगवानच्या माध्यमातून त्याच्याकडे पाहायला जातोय, कारण सर्वाधिक अनुभवी खेळाडू पाहिला गावदेवी सापे संघाचा तर भगवान आहे आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी पूर्णपणे झोकतोय. नवीन फलंदाज कॅप्टन अक्षय पाटील इन नेट नंबर 5. आणि इथे मात्र विकेट सॅट्रिक पूर्ण करतोय भगवान.
जबरदस्त अटेम्प्ट मात्र गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळतोय, कारण विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि आजच्या दिवसामध्ये हा पहिला गोलंदाज ठरला आहे भगवान. आणि या स्पर्धेचा विचार केला तर 5वा गोलंदाज. कुठेतरी मात्र संयम ठेवणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी मात्र अक्षय पाटीलने सुद्धा निराश केलं. ज्यावेळी अक्षय पाटील एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होते त्यावेळी मात्र त्याच्याकडे अपेक्षा मात्र फार असतात धनेश्वर कुक्षे संघाला, परंतु त्या अपेक्षा मात्र वारंवार भंग होत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात. इथे मात्र पावीला मागील सामन्यातील हिरो अर्थात अतिश मागे आलेला आहे आपल्या संघाला सावरण्यासाठी. हनुमान पुन्हा एकदा डाव्या चेंडूची फेकी आहे, लाईन चुकीची पाहायला मिळते, पंचांचा वाईटचा इशारा. आणि आता मात्र भरपूर वेळानंतर इथे अवंतर धाव पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले तर 13 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत पाहिले तर अतिरिक्तच्या सौजन्याने 1 धाव भगवान जाधव खर्च करतो. या तब्बल 5 चेंडूमध्ये 5 चौकार प्रस्थापित केले होते पहिल्या मॅच मध्ये. एक संधी निर्माण झाली होती की 6 चेंडूमध्ये 6 चौकार प्राप्त करेल अतिश, परंतु ती संधी मात्र गमावली. आणि या ठिकाणी खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते. या पंचांना प्रश्न विचारलाय, परंतु मात्र ती पंचाने फेटाळली. अजून एक विकेटचं पतन या ठिकाणी. जणू काय असं वाटतं की कुठेतरी सराव ज्याप्रमाणे आपण करत असतो एखाद्या मैदानावर तशा प्रकारचा खेळ आपण इथे मात्र पाहतो धनेश्वर कुक्षे संघाच्या फलंदाजाकडनं. कारण कुठेही संयम पाहायला मिळत नाही. असं वाटलं होतं की मात्र एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभारण्यामध्ये यश प्राप्त होईल, परंतु सर्वच फलंदाजांनी निराश केलं. आपण पाहू शकता एकही फलंदाजाला डबल आकड्यामध्ये मात्र प्रवेश करता आला नाही. आतापर्यंत 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर महेंद्रने आपल्या संघाला 1च धावाचं योगदान दिलं. त्यानंतर अंकलेशने 6 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर राज पाटील या बॅटमध्ये षटकार पाहिला आणि मात्र 6 धावांचंच योगदान आपल्या संघाला देऊ शकला. आणि त्याच करण्यापासून स्थिती आता मात्र धनेश्वर कुक्षे संघाची आपल्याला या मॅच मध्ये नाजूक पाहायला मिळते. कारण आतापर्यंत 5 गडी इथे मात्र गमावले. आणि पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला तर अशाच प्रकारे स्थिती होती, परंतु त्यानंतर अतिश कुठेतरी मात्र त्यांनी हिरोची भूमिका बजावली. आणि इथे मात्र पाहूया शुभम ती भूमिका इथे मात्र बजावतोय का. आतापर्यंत 4 गडी या ओव्हरमध्ये बाद केले, 1 धाव इथे मात्र खर्च केली भगवानने. आणि मात्र चेंडूची लेंथ पाहिली तर पाहूया जोरदार अपील पाहायला मिळते. अजूनही आपण जर पाहतो पिचिंग कुठेतरी डाव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळाली आणि त्याच कारणाने पंतने मात्र या ठिकाणी नाबाद घोषित केलं फलंदाज शुभमला. तर एक जबरदस्त षटक समाप्त झालेला आहे. गावदेवी सापेस संघाच्या बाजूने आपण पाहिलं तर खूपच चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 गडी बाद केले आणि फक्त 1 धाव इथे मात्र आव्हान रूपाने भगवानने खर्च केली. तर 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिले तर फक्त आणि फक्त 14 धावा धफलकावर. यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कासने संघाचा कॅप्टन आणि वसार संघाचा कॅप्टन. खूपच मोठी मॅच असेल, कारण एका बाजूला पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील संघ असणार आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर कल्याण तालुक्यातील संघ असणार आहे. तर म्हणजे भिवंडी विरुद्ध कल्याण असा सुद्धा सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. परंतु इथे मात्र पाहूया या 2 फलंदाजांच्या वतीने कमबॅक पाहायला मिळेल की दोघांकडे क्षमता आहे की ते मोठे फरके नक्कीच या मैदानावर खेळू शकतील. परंतु तुम्हाला क्षमतेनुसार मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागणार आहे. आतिश पाटील आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. बत्तिक पहिला आणि संघाकडे 3रं अतिशय वेगवान चेंडू अगदी फलंदाजाला फॉलो केला होता. फलंदाज थोडंसं पाहिलं तर बॅकफुटला गेले होते, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी थोडासा इन स्विंग चेंडू झाला आणि त्याच कारणापासून की करण पाटील मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघाला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी माझे क्रिकेटपटू संकेत माली याच कडनं. कारण संकेतला दुखापत झाली, त्यानंतर पाहतो की क्रिकेटच्या खेळल्यापासून मात्र तो थोडासा दूर राहिलेला आहे आणि त्याच कारणाने पाहतो की युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतो. या अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या
पूर्णपणे फलंदाजांना मात्र या ठिकाणी बीट करतो या गोलंदाज. आणि आता मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो या. इथे मात्र लोटफुटा चेंडू आहे, चांगला फरक्या पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफ कडे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. या भावेश आहेत कॅप्टन त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत आई गौतमी सापे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुरुवात कुठेतरी पाहिली तर धनेशिलो कुठच्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा जोडल्या होत्या, परंतु त्यानंतर काही षटक आपण पाहिलं भगवानचं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र आतिश पाटील सुद्धा खूपच छान गोलंदाजी साकारतो. परंतु या ठिकाणी एक चुकीची लेंथ आहे, भीमर चेंडू आहे. संधी होती शुभमला की तुम्ही या चेंडूवर जर कनेक्शन झालं असतं तर कदाचित तुम्ही या चेंडूवर मोठे प्रकार सुद्धा खेळू शकले असते, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही मिलन पाहायला मिळालं नाही. परंतु इथे मात्र संधी असणार आहे की तुम्ही थ्रेट चेंडूचा इथे मात्र सामना करणार आहात. तर पाहूया या चेंडूवर मात्र एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का. वरती चेंडू आहे बॅटच्या स्लॅट मध्ये, कुठेतरी परिवर्तन करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहिलं तर थोडस फ्लॅट चेंडू होता आणि ओव्हरपिच बनवला, आणि कुठेतरी मात्र या ठिकाणी पाहिलं तर इनकेटर चेंडू टाकण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला होता आतिशने, आणि तीच लेंथ शुभमने परफेक्ट ओळखली आणि काय जबरदस्त बिगी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. या छोटा पॉकेट आहे परंतु धमाके मात्र मोठे त्याच्याकडे पाहायला मिळत असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. शैली पाहिली तर अगदी जाडतूड आहे, परंतु जबरदस्त खेळला प्रस्थापित करण्याची सुद्धा त्याच्याकडे क्षमता आहे. इथे मात्र पहा पंतांना प्रश्न विचारलाय, परंतु जणू काही बॅट आणि चेंडू मध्ये स्पर्श झाला होता. दुसऱ्या धावता मात्र घातक निर्णय आणि मात्र कुठे चुकीचा हा निर्णय पाहायला मिळतो या. आणि मात्र पहा शुभम सारखा फलंदाज मात्र या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात माघारी पडतोय. खूपच मोठी विकेट्स इथे मात्र सापे संघाने प्राप्त केली आहे. असतोय आणि इथे मात्र कुठेतरी शुभमने अति घाई केली. कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे मोठे फटके केल्याची क्षमता आहे तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं होतं का, आता मात्र हा प्रश्न निर्माण होऊ शकेल. जणू काय असं वाटलं की मात्र या ठिकाणी मोठी इनिंग्स प्राप्त करेल, परंतु एक कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली आतिश पाटीलच्या माध्यमातून. परफेक्ट यॉर्कर लाईन डिलिव्हरी होती, कुठेतरी मात्र या चेंडूवर स्वतःला सावरलं होतं, परंतु पहा धावतूच्या स्वरूपात मात्र आपला विकेट्स मात्र शुभमने इथे मात्र फेकलाय. नवीन फलंदाज यंग टॅलेंट विनीत धुमाल आल्याला मात्र खूपच छान मिडलिंग पाहायला होती. या लॉंगाच्या दिशेने मात्र खेळाडू सज्ज आहेत, त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाईल आणि एकच धावेवर तुम्हाला मात्र समाधानी इथे मात्र मानावे लागेल. तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 24 धावा, म्हणजे जवळपास 8च्या सरासरीने इथे मात्र धावा जोडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि या 24 धावा जोडण्याकरता धनेशिलो कुकच्या संघाने तब्बल 7 गडी गमावले. खूपच बिकट परिस्थिती आहे. याचं कारण आपण पाहू शकता की गोलंदाजाने जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी साकारलेली, त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला अर्थात भगवान जाधवने. एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि आपल्या स्पेलमध्ये तब्बल 4 गडी इथे मात्र बाद केले. कुठेतरी निराश केलं सलामी विराने, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर प्रेम 0 भास झाला आणि या मॅच मध्ये कुठेतरी त्यांना अपेक्षा होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूला सामोरा गेला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट्स फेकली. त्यानंतर महेंद्र पाटीलने सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर एकच धाव त्याने मात्र आपल्या बॅटच्या स्वरूपात जोडली. त्यानंतर अंकलेशने सुरुवात लाजवाब केली षटकाराने, परंतु ती सुरुवात मात्र फक्त षटकारापुरतीच होती आणि त्यानंतर मात्र एका पाठीमागे एक गडी इथे मात्र गारद झाले आणि त्याच कारणाने पाहतो की स्थिती थोडीशी गंभीर आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. अक्षय पाटील पहा थोडीशी आपल्याला रणनीतीमध्ये थोडस बदल पाहायला आपल्याला सापे संघाच्या माध्यमातून. इथे मात्र सरळ बॅट लॉप करतो या परंतु सरळ डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. चेंडू मात्र हुलकावून देतो आतिश पाटीलला आणि सरळ निघून जाईल सीमा रेषा पार चौकार.
चेंडू सरळला जाऊन पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफीज आहे त्याला मात्र स्पर्श करतोय, परंतु तशा प्रकारचा खेळ तुम्हाला मात्र या ठिकाणी करावा लागेल. इथे मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र निघून जाईल उजवी सोडून. पण त्याचा वाईटचा इशारा. आपण जर अगदी इष्टाच्या पाठीमागे पाहिलं तर थोडीशी जागा खालीवर आहे आणि त्याच कारणाने या पुढील चेंडूचा विचार करता थोडीशी हुलकावणी दिली अतिश पाटीलला. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हा बेता आहे, परंतु झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही. जवळपास 3 ते 4 खेळाडूंच्या मध्ये जाऊन हा चेंडू मात्र लँड झालाय. एक धाव सहजपणे मात्र पूर्ण केली. धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 30 धावा स्कोर कारवर पाहायला मिळतात. अजून या ओव्हरमध्ये आपल्याला 4 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल आणि 4 चेंडूमध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र सन्मानजनक धावसंख्या कदाचित पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी पहा फटक्यामागे एलिव्हेशन झालं नाही, एक धाव सहजपणे पूर्ण केली आहे. दुसरी धावाचा घातकी निर्णय असणार आहे. फेकीसुद्धा चांगली झालेली आहे, परंतु सश्याच्या वेगाने आणि चित्त्याच्या चपळाईने मात्र फलंदाजाने तब्बल 2 धाव पूर्ण केल्या. कारण करणला स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे की तो या येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे फटके खेळू शकेल आणि तोच प्रयत्न 2 फलंदाजाने केला आणि मात्र तो प्रयत्न कुठेतरी सफल होता नसताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 32 धावाचा फलकावर. अजूनही आपण या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. पाहूया करण पाटील कशा प्रकारचा खेळ प्रस्थापित करतो. या सरळ बॅटिंग लॉप करतोय, अतिशय चांगला मात्र ऑफ ड्राईव्ह अतिशय वेगाने मात्र चेंडू येतो. या ठिकाणी डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत निखिल पाटील आणि भावेश. ज्यावेळी चेंडूला मात्र उतरून फेकतायत तत्पुरती मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र सीमरेषा क्लिअर करेल, परंतु नक्कीच कुठेतरी आउटफील्ड मध्ये मात्र चेंडू थोडासा स्लो झाला आणि त्याच कारणाने मात्र क्षेत्ररक्षणा हा चेंडू अडवण्याची मात्र संधी एक निर्माण झाली. 34 वर जाऊन मात्र धावसंख्या इथे पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका केल्याचा नक्कीच प्रयत्न करेल फलंदाज करण. इथे मात्र ऑन साइडला जबरदस्त फटका शतक डीप मध्ये सध्या पाटीलने जबरदस्त झेल समाप्त केलाय आणि करण पाटीलचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त. या ठिकाणी चेंडू मात्र सीमारेषा क्लिअर करू शकेल, परंतु काय जबरदस्त कमिटमेंट योग्य त्या वेळी चेंडूवर झेप घेतली अतिश पाटीलने आणि मात्र 8वा झटका धनेशी लिहून खुक्षे संघाला. जर असं वाटलं की सर्वच खेळाडूंना इथे संधी मिळेल, परंतु चेंडूची संख्या आता मात्र एकच शिल्लक आहे आणि त्याच कारणाने मात्र संघ कदाचित ऑलआउट होऊ शकणार नाही. नवीन फलंदाज कुणाल. पाहूया विनीत या चेंडूवर मात्र कशा प्रकारचा फटका खेळतोय. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे, परंतु एलिव्हेशन मात्र प्राप्त झालं नाही आणि या ठिकाणी पहा काय झेल टिपला निखिल पाटीलने. अगदी सरळ लॉंग ऑनला उभे होते, जवळपास कॉर्नरच्या दिशेने जाऊन मात्र झेल समाप्त केला आणि मात्र धनेश 11 खुक्षे संघाला लागणारा हा 9वा झटका. एक विनंती आहे, अगदी आमच्या स्क्रीनच्या बाजूला एक 4 व्हीलर गाडी उभी आहे. त्या गाडी चालकाला मी मालकाला विनंती करतो की आपण तिथून गाडी थोडीशी बाजूला घ्या, कारण त्याची किरणं नक्की थोडीशा प्रबलित होत आहेत डोळ्यांवर. थोडस सहकार्य करा. पहा अगदी व्यासपीठाच्या जो समोर तो स्क्रीन आहे त्याच्या बाजूला 4 व्हीलर आहे. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला आहे. फक्त आणि फक्त 34 धावा स्कोर कार्डवर 35 धावांचं आव्हान असणार आहे आई गावदेवी सापे संघाला सामना जिंकण्यासाठी आणि हा आव्हान कशा रीतीने पूर्ण करतील तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. कासने विरुद्ध वसार असा हा सामना असणार आहे. तर पीजी स्पोर्ट कासने संघ इथे मात्र दाखल झालेला आहे. तर या आपण व्यासपीठाच्या खाली यायचं आहे, व्यासपीठाच्या समोर या अगदी आपण तिथेच नाणेफेकी करणार आहोत आणि वसार संघाचे कॅप्टन सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. मी सन्माननीय रमेशजी बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहात. तर पहिल्या फेरीतील हा 3रा सामना असेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रत्येकी 4 षटकांचा सामना. वसार विरुद्ध कासने असा हा सामना इथे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. आई गौतमी वसार विरुद्ध पीजी स्पोर्ट कासने
आणि नाणेफेकीची आपण जर बाजू पाहिली तर खासदार संघाच्या बाजूने गेलेली आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण चेंडू निवडून घ्यायचे आहेत. नमस्कार और स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का जय हनुमान चषक 2021 में जय मल्हार किरवली का ये बिग शो मेगा इवेंट आज तीसरा दिन और तीसरे दिन का तीसरा मैच सेकंड राउंड का पहला मुकाबला आपके सामने है आई गांव देवी सापे बनाम धनेश 11 कुक से। धनेश 11 ने निराश किया है बल्लेबाजी में, बहुत बड़ा टोटल उनके बल्लेबाज खड़ा नहीं कर पाए, मात्र 34 रन बनाए हैं। 35 रनों का टारगेट लेकर सापे टीम के सलामी बल्लेबाज क्रीज पर निखिल पाटिल और उनके साथ आतिश पाटिल। पहला ओवर लेकर राज पाटिल, पहली गेंद सामना करेंगे निखिल। पहले रूम बनाया, फिर ऑफ स्टंप के बाहर आए और आखिरकार बैट का फेस खोलते हुए खेला गली की तरफ और पहली गेंद पर 1 रन। इम्प्रोवाइज क्रिकेट काफी ज्यादा खेलते हैं निखिल और उनकी यही कोशिश रहती है कि गेंदबाज को सेटल ना होने दिया जाए। पहले मैच में भी अच्छी बैटिंग की उन्होंने, 16 रनों का योगदान दिया था। आतिश ने 24 रनों की अच्छी पारी खेली थी, तो दोनों भी बल्लेबाजों का आत्मविश्वास जरूर बढ़ा हुआ होगा। पहला मैच 10 विकेटों से जीता आई गांव देवी सापे टीम ने, अटाली टीम को परास्त किया था और दूसरी तरफ धनेश 11 ने एसके स्पोर्ट्स सापे टीम को परास्त किया था। इस बार फुलर लेन गेंद निकाल दिया है गैप में, हालांकि ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे, लेकिन खाली क्षेत्र में गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। 2 रन पूरे, तीसरे की कोशिश और तीसरा रन भी चुरा लिया है। बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में एक अच्छी गेंद पर 3 रन बनाए हैं आतिश ने। आतिश का खाता खुलता हुआ 3 रनों के साथ। टारगेट मात्र 35 रनों का है और ऐसे में एक एक रन बचाने की चुनौती है, एक एक रन बचाने की चुनौती है धनेश 11 कुक्सी टीम के गेंदबाजों के सामने, उनके फील्डर्स के सामने। लो स्कोरिंग मैच है कहीं ना कहीं, जिस तरह की परिस्थितियां और विकेट यहां पर है जय भोलेनाथ क्रिकेट ग्राउंड पर। इस विकेट पर 4 ओवर में 35 रन डिफेंड करना बहुत ही चुनौतीपूर्ण काम है, लेकिन क्रिकेट का खेल महान अनिश्चितताओं से भरा हुआ है। राज एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद थी, ड्राइव किया सीधे फील्डर के पास, बढ़िया फील्डिंग, शॉर्ट कवर पॉइंट पर अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिला, लेकिन उसके बावजूद भी 1 रन चुरा लिया बल्लेबाजों ने। डायरेक्ट हिट लगता तो शायद एक प्रश्न जरूर पूछा जा सकता था और अंपायर को भी उसके बारे में सोचना पड़ सकता था, लेकिन निशाना चूक गया। दोनों बल्लेबाजों की खासियत है कि काफी ज्यादा जोखिम उठाकर बैटिंग करते हैं, खासतौर पर निखिल जिस तरह से वो खेलते हैं, एक पिंच हिटर के तौर पर ही उनको भेजा जाता है और उनके विकेट का यदि वो जल्दी आउट भी हो जाते हैं तो कोई ज्यादा फर्क नहीं पड़ता है टीम को। बहुत अच्छी गेंद इस बार पूरी तरह से छकाया, लॉफ्ट करने का प्रयास किया था आतिश ने। पहले मैच में राज पाटिल ने बढ़िया गेंदबाजी की थी, अच्छी शुरुआत दी थी अपनी टीम को और इस मैच में भी अभी तक तो अच्छी गेंदबाजी की है। पहली 4 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए हैं। आवश्यक रन रेट 9 के बिल्कुल करीब है, 8.75 रन प्रति ओवर।
एक और बढ़िया गेंद, फिर से ऑफ कटर, और इस बार गेंद की लेंथ में जानबूझकर थोड़ा उन्होंने परिवर्तन किया था। गेंद की लेंथ कम रखी थी क्योंकि कदमों का इस्तेमाल कर रहे थे आतिश, बार बार बीट हो रहे हैं। लगातार 2 डॉट गेंदें खेली है और कहीं ना कहीं दबाव बन रहा है इस समय आतिश पाटिल पर। हालांकि आतिश के पास अच्छी टेक्निक है लेकिन उनको बांध कर रखा है गेंदबाज राज पाटिल ने। बढ़िया गेंदबाजी करते हुए राज, इस बार सीधे बैट से ड्राइव कर दिया है, बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑन पर शुभम है। एक ही रन मिलेगा और इसके साथ ही पहला ओवर खत्म होता हुआ। गजब की गेंदबाजी, किफायती ओवर की समाप्ति हुई है। स्कोर केवल 6 रन बिना किसी नुकसान के। तो राज पाटिल ने कहीं ना कहीं ये एक बार फिर से साबित कर दिया है कि भले ही बल्लेबाजों के अनुकूल विकेट है, लेकिन जब आप दिमाग लगाकर गेंदबाजी करते हो, वेरिएशंस का इस्तेमाल करते हो, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करते हो, तो जरूर अच्छे अच्छे बल्लेबाजों को इस विकेट पर भी खामोश रखा जा सकता है। धीमी शुरुआत हुई है आई गावदेवी विसापे टीम की। स्कोर मात्र 6 रन बिना किसी नुकसान के। अच्छी बात यह है कि विकेट नहीं गिरा है, लेकिन कहीं ना कहीं दबाव जरूर बन गया है दोनों भी सलामी बल्लेबाजों पर। हालांकि पहली 2 गेंदों पर 4 रन आए थे, लेकिन आखिर की जो 4 गेंदें थी उस पर सिर्फ 2 ही रन खर्च किए राज पाटिल ने। निखिल 2 पर बैटिंग करते हुए, आतिश 4 पर खेल रहे हैं, 4 गेंदों का सामना किया है। दोनों का 100 का स्ट्राइक रेट है और इसी स्ट्राइक रेट के साथ यदि आखिर तक बैटिंग होती रही तो फिर मैच नहीं जीत सकती है आई गावदेवी विसापे टीम। चुनौती अब थोड़ी बढ़ गई है, बचे हुए 3 ओवर्स में जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट 9.67 रन प्रति ओवर का अब हो गया है, लगभग 10 के करीब पहुंच गया है। और दिनेश 11 एक ऐसी टीम है जो लो स्कोरिंग मुकाबले कई बार जीत जाती है क्योंकि उनके पास बॉलिंग आक्रमण अच्छा है। नया ओवर लेकर पंकज पाटिल बायत के बहुत ही अनुभवी गेंदबाज तैयार होते हुए। पंकज ने भी बढ़िया गेंदबाजी की थी पहले राउंड के मैच में। हालांकि उस राउंड में भी सापेगांव की ही टीम दिनेश 11 के सामने थी, लेकिन ये सापेगांव की अलग टीम है। ये गावदेवी सापे है, वो एस के सापे थी। तीसरे राउंड में पहुंचने के लिए ये जोरदार संघर्ष गेंद और बल्ले के बीच में बहुत रोचक और दिलचस्प क्रिकेट है। हालांकि ये थोड़ा शांत और खामोश खेल चल रहा है, लेकिन काफी दिलचस्पी है इस मैच में, रोचकता बरकरार है। ओवर की पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर जाकर हुक किया, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। काफी हालांकि जोखिम भरा स्ट्रोक था, लेकिन जोखिम तो उठाना ही होगा अब, क्योंकि पहले ओवर में ज्यादा तेज गति से रन्स नहीं आए थे। पंकज की पहली गेंद काफी ढीली देखने को मिली, ढीली गेंद थी, उसको सही नसीहत दी है बैट्समैन आतिश ने। ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, तीनों भी स्टंप्स उन्होंने खुले कर दिए थे। हालांकि गेंद स्टंप्स की तरफ थी, लेकिन काफी समय भी मिल गया बैट्समैन को, अंतिम क्षणों तक निगाहें बनाकर रखी थी गेंद पर, और क्या बढ़िया संपर्क, गेंद को निकाल दिया वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। इस पारी में लगने वाला यह पहला सिक्सर आतिश पाटिल के बल्ले से। स्कोर अब दोहरे अंकों में पहुंच चुका है, 12 रन बिना किसी नुकसान के। जब छोटा टोटल आपको बचाना है तो हर एक गेंद महत्वपूर्ण साबित होती है, हर एक गेंद आपको सटीक लाइन और लेन पर रखनी होगी। 1-2 बड़े स्ट्रोक भी लग जाएंगे तो फिर इक्वेशन बहुत आसान हो जाएगा बल्लेबाजों के लिए, तो उसको ध्यान में रखते हुए ही गेंदबाजी करनी पड़ेगी पंकज पाटिल को। पहली गेंद पर छक्का लगा है तो ऐसे में दबाव जरूर रहेगा गेंदबाज पर, लेकिन पंकज के पास अनुभव काफी है, वो अनुभव कहीं ना कहीं इस्तेमाल में लाना होगा। विकेट निकालने की कोशिश करनी होगी, 1-2 विकेट्स जरूर चटकाने होंगे इस ओवर में, नहीं तो फिर काफी मुश्किल हो सकता है दिनेश 11 के लिए इस मैच को जीतना। आतिश एक बार फिर से खेलने के लिए तैयार, इस बार आगे निकलकर उठा दिया है, लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी सिक्सर। तीर भी शर्मा जाए, इतना सीधा स्ट्रोक था, और इस टूर्नामेंट में लगने वाला ये कुल मिलाकर 100वां छक्का है। गजब का स्ट्रोक, बैक टू बैक 2 छक्के, और पूरी तरह से मैच के अब ड्राइविंग सीट पर नजर आती हुई आई गावदेवी सापे टीम। स्कोर 18 पर पहुंच चुका है, यानी कि आधे रन तो बना लिए हैं मात्र 8 गेंदों के भीतर। यही होता है जब आप पहले ओवर में भले ही तेज गति से रन ना बनाओ, लेकिन विकेट जब आपके हाथ में रहते हैं
तो एक अलग आत्मविश्वास होता है बल्लेबाजों में, निडर होकर बैटिंग की जा सकती है और वही कुछ हम देख रहे हैं। पहली गेंद शॉर्ट थी, उसका फायदा उठाया। उसके बाद कहीं ना कहीं आतिश को पता था कि थोड़ा सा आगे रखने का प्रयास करेंगे। बहुत ही बढ़िया फुटवर्क दिखाया उन्होंने, निर्णायक फुटवर्क, और गेंद की हालत खराब हो गई है। अंपायर बता रहे हैं कि गेंद बदलनी पड़ेगी। बहुत ही सुंदर लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव, क्लासिक बैटिंग देखने को मिल रही है आतिश द्वारा। गेंद बदली जा रही है। जीतने के लिए यहां से मात्र 17 रनों की आवश्यकता है। आई गावदेवी सापे टीम बहुत ही मजबूत स्थिति में। पंकज कुछ सोचते हुए अपने गेंदबाजी मार्ग पर। ऑफ साइड में 5 फील्डर्स है, ऑन साइड में 4। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद टर्न हुई, काफी बाहर की तरफ निकली, दिशाहीन गेंद है। अंपायर का वाइड का इशारा। इतनी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी कि विकेट कीपर के पास मौका नहीं था, गेंद सीधे शॉर्ट थर्डमैन की तरफ चली गई थी। बहुत बड़ा वाइड। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंच चुका है। कुछ तो अलग करना होगा यहाँ पर पंकज को। इस बार आगे रखा था, गेंद को मोड़ दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। फील्डर दूर है, दूसरे रन की जरूर कोशिश होगी। जी हाँ, और इससे पहले कि फील्डर गेंद को उठाते 2 रन पूरे कर चुके हैं बल्लेबाज। बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में सूझबूझ भरी बल्लेबाजी भी देखने को मिल रही है। विकेट्स बहुत महत्वपूर्ण, विकेट अभी तक मिला नहीं है। पंकज हालांकि अभी भी थोड़ा फ्लाइट दे रहे हैं गेंदों को और कहीं ना कहीं एक लालच देने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उसमें अभी तक ज्यादा सफल साबित नहीं हुए हैं। सफल बल्लेबाज साबित हुए हैं आतिश पाटिल। अगली गेंद देखिए, यह भी काफी फ्लाइटेड गेंद, फुल टॉस थी, उसको स्वीप कर दिया है डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। शानदार छक्का। बढ़िया बल्लेबाजी करते हुए आतिश पाटिल, आतिश की आतिशी बल्लेबाजी देखने को मिल रही है। और देखते ही देखते बातों ही बातों में टोटल 27 पर पहुंच चुका है। अब केवल औपचारिकताएं बची है इस मैच में। 24 पर पहुंच चुके हैं बैट्समैन आतिश, जिसमें 3 छक्के शामिल है। पहले ओवर में सिर्फ 6 रन आए थे, लेकिन इस ओवर में अच्छी खबर ली जा रही है बायत के स्पिन गेंदबाज पंकज पाटिल की। अभी तक 21 रन उन्होंने खर्च किए हैं और अभी भी 2 गेंदे ओवर में शेष है। शायद इसी ओवर में मैच समाप्ति हो सकता है। या बिल्कुल वही कोशिश है, इस बार हुक कर दिया है गेंद को लॉन्ग लेग की दिशा में। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। काफी जल्दी समाप्त किया था आई गावदेवी सापे टीम के इन्हीं 2 सलामी बल्लेबाजों ने 10 विकेट से मैच जीता था और ये मैच भी लगभग 10 विकेट से जीतने की तैयारी में है आई गावदेवी सापे। स्कोर 31 पर पहुंच चुका है, मात्र 4 रनों की जरूरत है, 13 गेंदे शेष। और इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए। अंतिम गेंद पर कोई रन नहीं। ओवर समाप्त होता हुआ पंकज का बहुत महंगे साबित हुए। 25 रन उन्होंने खर्च किए अपने ओवर में। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 31 रन बिना किसी नुकसान के आई गावदेवी सापे। बारह गेंदे और 4 रनों की जरूरत। यहां से कोई चमत्कारी हार से बचा सकता है धनेश 11 कुक्स टीम को। धनेश 11 कुक्स टीम की ओर से बल्लेबाजों ने एक बार फिर से निराश किया, खास तौर पर टॉप ऑर्डर के बल्लेबाज। जिस तरह से पहले मैच में प्रदर्शन रहा था, उसी तरह का प्रदर्शन इस मैच में भी देखने को मिला। नेवर लेकर कुणाल दिशाहीन गेंद से शुरुआत करते हुए अपने ओवर की, वाइड का इशारा करते हुए अंपायर। दोनों टीमों के बीच में कोई खासा संघर्ष देखने को नहीं मिला। पूरी तरह से हावी नजर आई है इस मैच में आई गावदेवी सापे, चाहे फिर बैटिंग हो, फील्डिंग हो या फिर बॉलिंग। सेंसिबल बल्लेबाजी, हल्के हाथों से केवल ढकेला है गेंद को पॉइंट की तरफ। बहुत बढ़िया बैटिंग करते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन। अब केवल 2 रन दूर है जीत से आई गावदेवी सापे। कुणाल एक बार फिर से चले, राइट आर्म ओवर द विकेट और इस बार पुल करना चाहते थे। हल्की सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद जरूर थी,
लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए। एक बड़ा शॉट खेलकर मैच को फिनिश करना चाहते हैं आतिश पाटिल, जैसे कि पिछले मैच में भी उन्होंने किया था, चौका लगाकर मैच फिनिश किया था। और ज़्यादातर बल्लेबाजों की ये सोच होती है, और इस समय देखा जाए तो गेंदें भी काफ़ी शेष है, बड़ा शॉट खेला जा सकता है। और इस बार नो बॉल, अगली गेंद फ्री हिट रहेगी। स्कोर्स लेवल हो चुके हैं 34 रन बिना किसी नुकसान के आई गांव सापे। कमाल का प्रदर्शन, टीम एफर्ट नजर आ रहा है आई गांव सापे टीम द्वारा। फ्री हिट गेंद सामना करेंगे आतिश, घुमा दिया गेंद को, डीप स्क्वायर लेग पर फील्डर है वहां पर, बढ़िया कैच भी लिया है, लेकिन देखना है कि नतीजा क्या आता है। अंपायर का इशारा 6 रन, और इसके साथ ही ये मैच फिनिश कर दिया है आतिश पाटिल ने। एक बार फिर से 10 विकेटों से बहुत ही बड़ी जीत दर्ज की है इस जय हनुमान ट्रॉफी 2021 में आई गांव सापे टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन आई गांव स्पोर्ट्स सापे एंड हार्ड लक धनेश 11 कुक से।